नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. बुरुड गल्लीमध्ये पहाटे अचानक लागलेल्या आगीत एस मार्केटिंगचे गोदाम जळून खाक झाले आहे. सकाळी सुमारे 6:30 वाजता भडकलेल्या या आगीत कॅडबरी व किरकोळ मालाचा मोठा साठा पेटल्यानं आगीने विक्राळ रूप घेतलं. प्राथमिक अंदाजानुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी. मात्र स्फोटासारखा आवाज आणि प्रचंड धूर पाहून स्थानिकांनी संशय व्यक्त केला आहे. या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आग नियंत्रणात आणली. आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे. जी आपली हे आहे अग्निशमन यंत्रणा, त्या अग्निशमन यंत्रणा ही या ठिकाणी म्हणजे सबशेल फेल झालेली आम्हाला दिसून आली. फोन केल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की 10-12 घरं पेटली, तरी त्यांनी व्यवस्थित लोकेशन पाठवा. मग त्यांना आम्ही जेव्हा तळतळून सांगितलं, मग गाडी आली तरी त्यात पुरेसं पाणी नव्हतं. तर एक 5-7 मिनिटांमध्ये टँकर खाली झाले. त्यानंतर खाली झालेले टँकर भरण्यासाठी गेले, तर भरून येऊसपर्यंत अर्धा तास लागला. तोपर्यंत इतर ठिकाणी आम्ही कॉल केले होते, पण कोणताही फायर ब्रिगेड इतर जुन्या महापालिकेजवळचे टँकर सोडून इतर कुठले फायर फायटर वेळेवरती पोहोचले नाही. आले त्याच्यानंतर पाणी नव्हतं, त्याच्यामध्ये धावपळ झाली आणि सर्व टँकर एकाच वेळेस पाणी भरण्यास गेले. अर्धा तास त्यानंतर संपूर्ण बिल्डिंग जळत होती. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अग्निशमन दलाकडे जी प्राथमिक साधन सामग्री पाहिजे, हॅमर पाहिजे, ब्रेकर पाहिजे, हातोडे पाहिजे, ह्या सुद्धा अत्यावश्यक गोष्टी नव्हत्या. शटर तोडण्यासाठी त्यांच्याकडे काही साधनं नव्हती, यंत्रणा नव्हती. त्याच्यामुळे आग अजून भडकली. आणि त्यानंतर सर्व झाल्यानंतर मग हे आले सगळे. पाणी भरण्यासाठी गाड्या गेल्या, इमर्जन्सी कॉल केले, पण पाणी सुद्धा भरून यायला अर्धा तास गाड्यांना लागत होता. थोडक्यात अहिल्यानगर महानगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा ही सक्षम नाहीये. त्याच्यामध्ये आयुक्तांनी लक्ष घालून, जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून सर्व साधन सुविधांनी युक्त अशी आपली अग्निशमन यंत्रणा केली पाहिजे. आज सकाळी शहराच्या मध्यवस्तीतील बांबू गल्ली या ठिकाणी असणाऱ्या चंगडे यांच्या हेरिटेज अशा इमारत जी 3 मजली आहे आणि ती संपूर्ण इमारत खंडादांडातली असल्यामुळे काही शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. महापालिकेच्या पथकाला जशी इन्फॉर्मेशन मिळाली तशी महापालिकेच्या पथकानं मोठे प्रयत्न करून ते आग आटोक्यात आणली आणि आता ती बिल्डिंग उतरवण्याची गरज आहे. आजूबाजूच्या घरातले जे नागरिक आहेत त्यांना देखील आपण रेस्क्यू केलेलं आहे व संपूर्ण परिसरामध्ये आपण नाकेबंदी केलेली आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.